सर्वांना सस्ने नमस्कार. माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील या विधानसभेसाठी जी काही मतदानाची प्रक्रिया आहे ती आज पार पडली. आपल्या सासकल गावामधून आज या ठिकाणी विक्रमी असं मतदान झालेलं आहे. 882 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि विशेष म्हणजे 95 वय असणारे आपले रामचंद्र गारडे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर येऊन बजावलेला आहे. या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस संपूर्ण मतदारसंघातल्या नवमतदारांची संख्या बघता ती खूप आहे आणि सगळ्या नवमतदारांनी सुद्धा आपल्या आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान दिलेलं आहे. मतदान ही लोकशाही प्रक्रियेतला सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि तो आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार वापरून आपण आपले लायक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवणार आहोत. या दृष्टीनं फलटणची निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. महायुती महाविकास आघाडी आणि त्यांना टक्कर देत असलेले या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळते. असं जरी असलं तरी मुख्य लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो, मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. गाव असो, वाडी असो, वस्ती असो, खेडेगावातल्या प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता सामाजिक न्यायाचा विचार रुजवण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळं मतदानामध्ये कोण कुठल्या पक्षाचा, कोण कोणत्या पार्टीचा, कोण कोणत्या गटाचा हे आपण आजपासून विसरायचं आहे. वास्तविक पाहता गाव असलं की गावामध्ये वेगवेगळ्या पार्ट्या असतात, वेगवेगळे पक्षांचे कार्यकर्ते असतात, नेते असतात आणि प्रत्येक जण आपल्या पक्षाला, आपल्या नेत्याला जास्तीत जास्त मतदान मिळावं यासाठी प्रयत्नशील असतो आणि त्यामध्ये सगळ्यांनी आपलं योगदान देऊन आपल्या नेत्याला, आपल्या पक्षाला मतदान जास्त मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. परंतु हे करत असताना काही एक परंपरा आहे, साधू संतांचा विचार असणारा आपला महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी व्यसनाधीनता, दारू, मटण असल्याचा सुद्धा सर्रास वापर आपल्या गावामध्ये केलेला दिसून येतो. याच्यामध्ये मी या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही एका गटाला बोलणार नाही. दोन्ही गटांनी याचा सर्रास वापर केलेला आहे. काही लोकांना घरपोच पैसे सुद्धा देण्यात आलेले आहेत. कुणी किती नकारलं तरी हे सत्य आहे आणि सत्य हे सत्यच असतं आणि त्यामुळं हे जे काय आपण सवयी लावतोय ह्या सवयी ह्या निवडणुकीला मारक आहेत. येणारी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये एखादा सामान्य कार्यकर्ता कसा उभा राहू शकेल आणि तो उभा राहिला तर त्या या निवडणुकीमध्ये जर त्याला गावचा विकास करायचा आहे, त्याच्याकडे विजन आहे, त्याच्याकडे मिशन आहे, पण त्याच्याकडे आर्थिक जर स्थिती नसेल तर तो ह्या निवडणुकीमध्ये उभा राहू शकत नाही. ही परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं मी दोन्ही गटांना एवढंच सांगेन की ही मटण, दारू, या ठिकाणी धाब्यांवरती जेवणावळी हे सगळं प्रकार बंद करा. हे लोकशाहीला मारक आहेत. हे तुमच्या माझ्यासाठी मारक नाही तर अख्ख्या गावाच्या विधायक विकासाला मारक आहे आणि त्यामुळे हे चित्र पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं. आज या ठिकाणी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या अलीकडं आणि पलीकडे काही दिवस काही मुलं, काही तरुण मला या ठिकाणी लोळताना दिसतात, दारूच्या आहारी गेलेली. त्यांच्या माता मावल्या, त्यांच्या आया, त्यांच्या पत्नी यांनी काय करायचं याचा विचार आपण सर्वांनी करायला पाहिजे. वास्तविक पाहता निवडणुका येतील, निवडणुका जातील, लोकप्रतिनिधी निवडून येतील, पुन्हा निवडणुका लागतील, परंतु आपलं गाव आपल्याला बदनाम होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आपल्याला ते रोखलं पाहिजे, त्याला प्रतिबंध केला पाहिजे. या ठिकाणी दारू असेल, मटण असेल, पार्टी असेल, घरोघर पैसा वाटण्याचं काम त्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यांना या ठिकाणी आपल्याला खरं तर घरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे, पण दुर्दैवानं तसं होत नाही. सामान्यातल्या सामान्य माणसांपासून ते प्रतिष्ठित घरातले लोक सुद्धा या ठिकाणी मतदानासाठी पैसे घेतात आणि ढाब्यांवरती, याच्यावरती जेवणावळीसाठी ते त्या ठिकाणी ताटकळत बसतात. हे खूप दुर्दैवाच्या आणि ही खूप अशोभनीय गोष्ट आहे असं मला वैयक्तिक वाटतं. मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये आपल्याला त्या लोकांना संघर्ष करावा लागलेला आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना 18 वर्षे पूर्ण झालेल्या भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला, स्त्री असो पुरुष असो, यांना मतदानाचा हक्क हा देण्याचं काम त्यांनी संविधानाच्या मार्फत केलेलं आहे. आणि मग 1000 रुपयासाठी, 1500साठी, एका दारूच्या बाटलीसाठी, एका चपटीसाठी, एका बोकडाच्या नळीसाठी जर तुम्ही तुमचं मत विकणार असाल तर याचा कधीतरी गांभीर्याने विचार करा. आता मतदान तर संपलेलं आहे. या ठिकाणी 882 मतदान या ठिकाणी झालंय, म्हणजे थोडं मतदान झालेलं नाही.
तुम्ही मतदानाचा हक्क बजावला, पण याच्यामध्ये किती जणांनी आपल्या मनातल्या उमेदवाराला मतदान दिलं याविषयी माझ्या मनात शंका आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी कायमच याला विरोध केलेला आहे आणि तो कायम मी विरोध करत राहणार आहे. त्यामुळं निवडणूक प्रक्रिया ही सहज सुलभ व्हावी. या ठिकाणी मटण, दारू, या ठिकाणी पार्ट्या, पैसा वाटप हे थांबलं पाहिजे आणि थांबणं हे गरजेचं आहे. तर आणि तरच विजन आणि मिशन असणारा सामान्य कार्यकर्ता उद्या ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून, सरपंच म्हणून त्या खुर्चीवर बसू शकतो. तुम्ही सगळ्यांनी विचार करा, जर उद्या समजा येत्या 6 महिन्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार आहे, त्याच्यामध्ये जर एखादा सरपंच पदासाठी जर एखादा उभा राहिला तर त्याने पैसा कुठून आणायचा? आज सरपंच पदासाठी जर उभं राहायचं असलं तर कमीत कमी 50 लाख रुपये त्याच्याकडे असायला लागतील आणि सदस्याला कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये खर्च करण्याची त्याची परिस्थिती पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही मतदान केलं त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन तर करतोय, परंतु ह्या वाईट सवयी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. सासकल गाव हे तसं पाहायला गेलं तर विधायक विकासापासून काही गोष्टीपासून वंचित आहे, बरोबर आहे, मान्य आहे. परंतु गावाला विधायक विकासाकडे घेऊन जाण्यासाठी असल्या गोष्टीचा कवटाळू नका, असल्या गोष्टी करू नका. नेते असतील, कार्यकर्ते असतील, मतदारांना सुद्धा मी आवाहन करतो की येत्या काळामध्ये याला कुठंतरी पायबंद घाला, तर आणि तरच चांगली माणसं निवडून येतील आणि गावच्या विकासासाठी काम करतील. मी एवढंच सांगेन, आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे पुढची निवडणूक असेल ग्रामपंचायती, त्यामध्ये या गोष्टी टाळा. लोकांचे संसार उद्ध्वस्त करून आपल्याला काही साध्य करता येणार नाही, याचं सुद्धा भान ठेवा. कारण माता माऊल्यांचे फोन, मी लातूरला असलो तरी मला तिथं फोन येतात, त्यांच्या आई असेल, त्यांच्या पत्नी असतील, मला फोन करतात, तरी बंद करा. हे दारूचं वगैरे किती गावामध्ये चाललेलं आहे. आज या ठिकाणी आम्ही थोडासा प्रतिबंध केला तर लोक बोलायची बंद होतात, पण दारू सारखं व्यसनाधीनता या गावामध्ये रुजण्यापासून आम्ही रोखणार. तुम्ही आमच्याशी बोला, अगर बोलू नका, परंतु आमचा विरोध हा कायम राहणार आहे. विधायक विकासाच्या दृष्टीने आमचं सहकार्य राहील, परंतु अवैधरित्यानं अशा प्रकारचे धंदे कुणी असेल, एक नाही, मी दोघांना सुद्धा उद्देशून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, वेळेत सुधरा. तुम्हाला सरळ करायला आम्हाला वेळ लागणार नाही, पण संयम आणि आमचा अंत पाहू नका. त्यामुळे असले अवैध धंदे बंद करा, चांगल्या मार्ग लावा, सम्यक कर्म करा. चांगलं कर्म केलं चांगलं फळ मिळेल. तुम्ही याच्यापासून धडा घ्या, नाही तर तुमच्या मागं कुणीही खासदार आमदार जरी असला तरी सडकून काढायला आम्ही कमी मागं पुढं पाहणार नाही. आमच्या संयमाला आणि आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, एवढंच मी सांगेन. आणि तुम्हा सगळ्यांना निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये भाग घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.